महाराष्ट्र असम्बली इंतखाबात का ऐलान हो जाने के बाद रियासत भर में इंतखाबी ज़ाब्ते अखलाक का निफाज भी अमल में आ गया है। महाराष्ट्र में असम्बली इंतखाबात की गहमा गहमी शुरू हो गई है। ऐसे में ज़िला इंतजामिया भी इंतखाबी अमल को शफाफ और पुरअमन बनाने के लिए तैयारियों में जुट गया है। नांदेड़ जिले में 9 असम्बली हल्के आते हैं, जिनके लिए 23,204 अहलकारों को तैनात किया जा रहा है। इनमें 4,417 प्रिसीडिंग ऑफिसर भी शामिल हैं। नांदेड़ में 9 असम्बली हल्कों के लिए 25,42,450 राय दहिंदे अपना हक इस्तेमाल करेंगे। जिला भर में 2,955 पोलिंग स्टेशन कायम किए जाएंगे। आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की भारत निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील 288 मतदारसंघ जे आहे त्याचं इलेक्शन डिक्लेअर केलेलं आहे। त्यामध्ये आपल्याकडे नांदेडपुरतं जर बोलायचं झालं, नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 9 विधानसभा मतदारसंघामध्ये कालपासून आचारसंहिता लागू झालेली आहे। मतदानाची तारीख जी आहे हे 21 ऑक्टोबर आहे आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल। फॉर्म भरणे जे आहे हे 27 तारखेला अधिसूचना निघेल आणि त्याच दिवसापासून आपल्याला नॉमिनेशन फॉर्म्स भरता येईल। 4 ऑक्टोबरपर्यंत नॉमिनेशन पत्र भरता येईल। 5 तारखेला नॉमिनेशन पत्राची छाननी होईल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत नॉमिनेशन पत्र मागे घेता येईल। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला EVM मशीनचा वापर करायचा आहे। 2,955 आपले बूथ आहे आणि त्या लागणारे जेवढे EVMs आहे, VVPAT आहे, बॅलेट युनिट आहे, कंट्रोल युनिट आहे, ते सगळं उपलब्ध आहे, कुठल्या प्रकारे कमतरता नाही। इवन त्या फर्स्ट लेवल चेकिंग जे आहे EVMचं ते झालेलं आहे। मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कालपासून लागलं आहे, त्याचं आपण काटेकोरपणे पालन करतो आहे। मॉडेल कोड ऑफ कंडक्ट चांगल्या प्रकारे राबवावं यासाठी बाटे पथक असतील, देन फिरते पथक असतील, व्हिडिओग्राफी असेल, या सगळ्या पथकाची आपण तयारी झालेली आहे। त्यांना जीप अलॉट केलेली आहे आणि पथकं इनफोर्समध्ये आलेले आहेत। या सगळ्या करत असताना आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण कुठेही जे 2,955 मतदान केंद्र आहे त्यापैकी 10% मतदान केंद्रावरती आपल्याला वेबकास्टिंग आपण करतो आहे। गेल्या वर्षी पण केलेलं होतं। वेबकास्टिंगचा फायदा आम्हाला असा झाला की काही ठिकाणी जिथे गर्दी होती तिथल्या पोलीस ऑफिसरशी बोलून ती गर्दी कमी करायला आपल्याला उपयोग होतो। वेबकास्टिंग जास्तीत जास्त आपण करायचा यावेळेस प्रयत्न करू। आपल्या जे काही जीप्स लागतात आहे, बसेस लागतात आहे, इलेक्शनसाठी जे काही मॅनपॉवर्स लागतात आहे, ते सगळे उपलब्ध आहेत। कुठल्या प्रकारची कमतरता यामध्ये नाही आहे। किंबहुना इलेक्शन प्रोसेससाठी जे काही कारवाई करायची आहे, जे काही होमवर्क करायचं आहे ते पूर्णपणे झालेलं आहे।